नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं शेवगा पीक आणि अशा पद्धतीचे मगर या शेवग्याला येऊ लागलेत बघा. झाडाची अवस्था खूप छोटी आहे आणि फुलधारणा करून घेण्याची माझी अपेक्षा देखील नाही, पण पाहू शकता या ठिकाणी फुलधारणा होऊ लागली. याला खूप प्रमाणात मगर आलेले आहेत. एवढंच नाही, दुसरं झाड दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, पाहू शकता इथं तर पूर्ण अवस्थेत येऊ काय फुलाच्या अवस्थेमध्ये चालू झाले. याला तर बघितलं तर भरपूर असे मगर आहेत बघा. पाहू शकता. आणि विशेष म्हणजे आपल्याला हे फळ धरण्याची अपेक्षाच नाही, कारण झाडाची अवस्था तशी नाहीच आणखी. कारण कमकुवत. तर आपण याला काय करायला पाहिजे, कारण फुलगळ करायची मला शेतकऱ्याला खूप अडचण येते. फुलगळ करू वाटत नाही. एकच नाही, अशी अनेक झाडं दाखवतो तुम्हाला मी. हे पाहिलं झाड, हे पाहिलं, ह्या झाडाला बघा. %40 फुलधारणा होण्याच्या अवस्थेमध्ये झाडं आहेत. पाहू शकता. स्टम अशा प्रकारचा आहे काही झाडांचा, आणि काही झाड पाहिलं तर असे बी आहेत. आणि विशेष म्हणजे आता पहा, तुम्हाला दाखवतो मी ह्या झाडाची अवस्था काय किती बारीक आहे, आणि त्याला फुलधारणा एवढी भयानक आली की विचारूच नका. त्याला देखील आलं, समोरच्याला देखील फुलधारणा चालू झाली. आत्ताच पाहिलं झाड, ते नेमकी पाहतो मी आता झाड नेमकं कुठशी काय ते. हे बघा, सापडलं बघा. हे झाड बघा, ह्याचा बुंदा किती छोटासा आहे आणि ह्याला फुलं बघा किती आहे. हे लगेच फुलाची अवस्था बघायची. मगर किती निघलेत बघा. बघा नीट वाळून बघा. ह्याचे मगर एवढं एवढं छोटं झाड आहे. आता हे झाड बघा तुम्ही, केवढंसं झाड आहे. ह्याच्यात देखील मगर आहेत. म्हणजे फळ अवस्था धरण्याच्या अवस्थेमध्ये झाड नाही. पाहिलं तर 50% झाडं आहेत, पण 50%चे पुढं झाडं बारीक आहेत. कारण काय तुटल्याची याला बघा, याला देखील आहे मगर अवस्था. ठीक आहे. कारण हे फुलगळ होणारच आहे, कारण आपण याला फुल धरण्याच्या अवस्थेमध्ये नाही, कारण फुलगळ होणारच आहे याची. कारण पाऊस ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार होतं, पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर ऑटोमॅटिक शेवग्याची जी फुलं असतात ती फुलं ऑटोमॅटिक उघडली जातात. आता ही नवीन जे जुने शेतकरी शेवगा शेतकरी आहेत, ही अवस्था पानाला अशी कशामुळे झाली हे देखील मी नाही सांगू शकत. जर कोणाला माहीत असेल तर 100% कमेंटद्वारे कळवा. हे 2-300 पानं आहेत बघा. अशी अवस्था झाली बघा. शेवग्याचं पान म्हणजे हृदय असतं, आणि हृदय खराब झालं तर झाड टिकणं जड जाईल. झाड टिकू शकत नाही. तर अशा पद्धतीचा शेवगा आलेला आपला. आणि हवा जी आहे, हवा खूप सुटलेली आहे. आणि तुटाळीची झाडं अजून देखील लावायला चालू आहेत बघा. हे तुटाळीचे 2 झाडं या ठिकाणी डुकरांनी झाड उपरलं होतं. हे पाहू शकता. तर आपण हे तुटाळीचे 2 झाडं लावलेली आहेत. अशा पद्धतीचा शेवगा आहे. 7-8 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. झाडाचा स्टंप जे आहे ते चांगली क्वालिटीमध्ये बनलेलं आहे.
पाहू शकता असं झाडाचा स्टंप बनलेला आहे. थोडी काहीतरी त्याला इजा जाऊन ते फांदी मोडली होती, पण बुरशी आल्यासारखा प्रकार वाटला मला, म्हणून ती फांदी काढून घेतली. बघा पाऊस हे झाड बघा कसं बनलेलं आहे. आपला चॅनल आवडला तर लाईक सबस्क्राईब 100% करा. धन्यवाद.